मंडळी, राज्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया सोमवारी पार पडली. परभणीत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध करण्यात आली. परभणी जिल्हा परिषदेवर आजपर्यंत बहुतेक वेळा काँग्रेसच्या मदतीने राष्ट्रवादीची सत्ता राहिलेली आहे. पण यावेळी पहिल्यांदाच लता वाकळे यांच्या माध्यमातून भाजपाला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. लता वाकळे या जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हळसा सर्कल मधून निवडून आल्या आहेत. त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसून त्या अतिशय सामान्य कुटुंबातून आल्याचं बोललं जात आहे. तर उपाध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांचे बंधू ॲडव्होकेट श्रीकांत विटेकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाजपाने ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवली, ज्यांना सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला, अखेर त्यांना सोबत घेत सत्ता स्थापन करण्यात आली. एकमेकांना सोबत न घेण्यासाठी हट्टाला पेटलेले पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार राजेश विटेकर शेवटच्या क्षणी एकत्र आले. सत्तेसाठी दोघांनी मिळून शिंदे सेनेचा चांगलाच गेम केला, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. विटेकर यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भावना आता शिंदे सेनेचे संतापलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते बोलून दाखवताय. परभणी झेडपीत ऐन वेळा भाजप राष्ट्रवादीने हात मिळवणी करत शिंदे सेनेचा घात कसा केला आणि अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीनंतर आमदार राजेश विटेकरांची घराणेशाही कशी चर्चेत आली आहे, नेमकं काय घडलं सत्ता स्थापनेच्या राजकारणात, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, 54 सदस्य संख्या असलेल्या परभणी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा 28 एवढा आहे. पण यावेळी निवडणूक निकालात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजप पक्षाने 24 जागांसह आघाडी घेतली. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 15 जागा मिळाल्या, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट 6, शिवसेना शिंदे गट 5, काँग्रेस 3 आणि 1 जागा अपक्षाने पटकावली. या निकालानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा विषयच येत नाही, शिवसेनेसोबत आम्ही युती करू असं स्पष्ट करत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे संकेत दिले होते. भाजप 24 आणि शिवसेना 5 अशा बहुमताचा आकडा गाठत सत्ता स्थापनेचा मार्ग देखील मोकळा झाला होता. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विटेकरांनी राजकीय डाव टाकायला सुरुवात केली. त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आमिष दाखवलं. त्यानुसार राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस आणि अपक्ष या सगळ्यांना एकत्र बांधण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले. राजकीय समीकरण जवळपास जुळून येत असल्यानं 16 मार्चला म्हणजेच अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्याच्या आदल्या दिवशी वरिष्ठ पातळीवर अचानक हालचाली झाल्या आणि राष्ट्रवादी पक्षाने थेट भाजपा सोबत हात मिळवणी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दुपारी विधिमंडळाच्या आवारात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की परभणी जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन करणार, तसेच भाजपाचे अध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष असेल आणि शिवसेना शिंदे गटाला सभापती पद दिलं जाईल असं स्पष्ट केलं. नंतर दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभा बोलवण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून लता वाकळे तर उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभागृहात भाजपाचे 24, राष्ट्रवादीचे 15 आणि काँग्रेसचा 1 सदस्य उपस्थित होता. तर शिंदे सेनेच्या वतीने सभागृहात गैरहजर राहून निषेध व्यक्त केला. तसेच त्यांचा योग्य सन्मान न राखल्याने त्यांनी सभापतीपद देखील नाकारल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान अध्यक्षपदाच्या हव्यासापोटी शिंदे सेनेच्या हातात उपाध्यक्षपदाची संधी निसटून गेली. त्यामुळे पक्ष आता पूर्णपणे सत्तेबाहेर फेकला गेलाय. या घडामोडीमुळे शिवसेनेत संताप उसळला असून संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी राष्ट्रवादीवर तीव्र शब्दात टीका केली आहे. आमदार विटेकर यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच भाजपानेही आमचा विश्वासघात केल्याचं ते म्हणाले. बाकी या सत्ता स्थापनेत आमदार राजेश विटेकर यांनी महत्वाची भूमिका बजावत आपल्याच घरात उपाध्यक्षपद खेचून आणले. त्यांचे बंधू श्रीकांत विटेकर हे त्यांच्या शेळगाव या पारंपरिक जिल्हा परिषद गटातून जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले. आता ते जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष झाले. पण विटेकरांच्या जिल्हा परिषदेच्या राजकारणातील घराणेशाहीवर टीका देखील होऊ लागली. कारण यापूर्वी जिल्हा परिषदेत आमदार विटेकर यांचे वडील, आई व स्वतः आमदार विटेकर यांनी अध्यक्षपद भूषवलं. माजी आमदार दिवंगत उत्तमराव विटेकर यांनी 1996 मध्ये परभणी जिल्हा परिषदेत अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शरद पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची राजकारणात ओळख होती. त्याचा राजकीय वारसा पुढे नेत राजेश विटेकर यांनी देखील जिल्हा परिषद सदस्य होत अध्यक्षपद मिळवलं होतं. कुटुंबातील आणखी एक सदस्य म्हणजे त्यांच्या मातोश्री निर्मला विटेकर यांनीही सदस्यापासून ते अध्यक्षापर्यंत मजल मारली होती.
आता या यादीत श्रीकांत विटेकर यांच्या नावाची सुद्धा भर पडली आहे. त्यांनी पदार्पण करताच परभणी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद मिळवलंय. यापूर्वी सोनपेठ नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. तर त्यांच्या पत्नी सारिका विटेकर या सध्या सोनपेठ नगरपालिकेत सदस्य व गटनेता म्हणून सक्रिय आहे. परभणी जिल्हा परिषदेच्या राजकारणात सलग 3 पिढ्यांनी नेतृत्व करत सत्ता टिकवून ठेवल्याने सध्या विटेकर घराण्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे यापूर्वी घराणेशाहीचा परभणी पॅटर्न म्हणून माजी आमदार सुरेश वरपुडकर यांच्यावर जशी टीकेची झोड उडवली होती, तशीच टीका आता आमदार विटेकर यांच्या या घराणेशाहीबद्दल होऊ लागले. निष्ठावंतांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का, असा प्रश्न पुन्हा एकदा सामान्य मतदाराकडून विचारला जातोय. बाकी परभणी जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी झालेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.